रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्तीराया आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून स्वर कमी अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रकट केली असे ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत शिरोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान ज्ञानोबारायांच्या अलौकिक अद्वितीय ग्रंथ संपदेमधील अभंग गाथ्यामधील नामपर प्रकरणातील एक अत्यंत महत्वपूर्ण असणारा हा अभंग आज हरिकीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या समोर घेतलेला आहे. विठ्ठल अतिशय सुंदर योग आहे. श्री क्षेत्र निंभेल तालुका जिल्हा नंदुरबार या ठिकाणी राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेद्वारा आयोजित करण्यात आलेली श्रीमद भागवत कथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव यामधील हे चौथ्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करण्यासाठी समस्त आयोजक संयोजक मंडळींनी मला आमंत्रित केलं. खरं तर स्वानंद सुख निवासी सद्गुरू गुरुवर्य जोग महाराज, गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी तथा मोठे बाबा गुरुवर्य नथुसिंग बाबा, गुरुवर्य कृष्णाजी माऊली, संत श्री दगाजी बापू, परमपूज्य श्री अण्णासाहेब गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने आणि हरिभक्तीपरायण यशोदाक्का जायखेडा राष्ट्रीय भागवत धर्म परिषद अध्यक्ष हरिभक्तीपरायण श्री चिंतामणी महाराज परभणीकर, धर्मभूषण हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री एकनाथ महाराज सदगीर, आनंदभूषण हरिभक्तीपरायण प्रशांत महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने परिश्रमाने आयोजित करण्यात आलेला हा सुंदर सोहळा. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे जिवलग परमार्थ स्नेही प्रशांत महाराज असतील, रावसाहेब महाराज असतील, पावबा महाराज असतील आणि सर्वच सप्ताह संयोजक मंडळ यांनी मला अतिशय प्रेमाने आमंत्रित केलं. मी सर्व सप्ताह संयोजक मंडळांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपल्यामुळे मला आपणा सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्रांच्या दर्शनाचा योग आला. त्यानिमित्ताने उपस्थित असणारे व्यासपीठावर उपस्थित असणारी सर्व मान्यवर मंडळी, सहकलाकार मंडळी, टाळकरी मंडळी, पखवाज वादक मंडळी, सहगायक मंडळी, विनेकरी, चोपदार आणि आपण सर्व माता पिता बंधू भगिनी तरुण मित्र आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि माझ्या अभंग चिंतनाला प्रवृत्त होतो. ज्ञानोबारायांचा अभंग सेवेसाठी घेतलेला अभंगावर चिंतन मांडण्यापूर्वी माझ्या कीर्तनाच्या प्रारंभी काही मी सूचना करत असतो. त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन कराल अशी अपेक्षा बाळगतो आणि मग चिंतनाकडे येतो. कीर्तनातली पहिली सूचना अशी आहे की आपण कीर्तन श्रवण करण्यासाठी बसलेलो आहोत, त्यामुळं पाठीचा कणा ताठ करून बसायचंय, म्हणजे व्यवस्थित बसायचंय. कीर्तनातली दुसरी सूचना अशी आहे, मी वक्ताय आणि तुम्ही श्रोते मायबाप आहात. मी इथून पुढे एक तासभर तुम्हाला साद घालेल, खाली बसून तुम्ही मला प्रतिसाद द्यायचा आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर आपण द्यायचंय. मी नेहमी सांगत असतो की प्रपंचामध्ये वाद असतो आणि परमार्थामध्ये संवाद असतो. आपण कीर्तन ऐकतोय म्हणजे आपण परमार्थ करतोय आणि परमार्थामध्ये संवाद आहे. माझं वाक्य मी पूर्ण करतो. वाद आपल्याला दुःखाकडे घेऊन जातो आणि संवाद आपल्याला सुखाकडे घेऊन जातो. हे कीर्तन म्हणजे वक्ता आणि श्रोत्यांमधला संवाद आहे. म्हणून मी आपल्या बरोबर काही चिंतन मांडेल, मी आपल्याला साथ घालेल, आपण प्रतिसाद द्याल ही अपेक्षा बाळगतो. अजून एक महत्वाची सूचना, सर्व जगातलं दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले. सर्व जगातलं दुःख देवाने आपल्याच वाट्याला दिले. असे चेहरे करून बसू नका, मला भीती वाटते बरं का. त्याचे टवटवीत चेहरे ठेवा. आणि अजून एक महत्वाची सूचना, माझं कीर्तन चालू असताना मला तुम्ही प्रतिसाद देणार आहात, पण तो प्रतिसाद आपण द्यायचा कसा,
तर माझं बोलणं चालू असताना तुम्ही फक्त एवढी मान हलवत राहायची, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही कीर्तन ऐकताय. म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत उत्तर द्या बरं का. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत मला आवाज आला पाहिजे बरं का. इथून पुढे कीर्तन संपेतोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी बस जमलं, बसला खटका पहिला. हा महत्वाचा आहे. चला साथ द्या, मी साथ घालतो, आपण प्रतिसाद द्याल ही अपेक्षा बाळगतो. अतिशय सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे. काल गर्दीचा अथांग महासागर या ठिकाणी होता आणि अर्थातच असणं साहजिक आहे. आणि अर्थात मला खूप आनंद वाटतोय की कोरोना सारखी महामारी असून देखील देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव या भावनेने तुम्ही आलेला आहात. म्हणून सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो आणि कीर्तनाकडे येतो. विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेण्याचं कारण आपल्याला सर्वांना ज्ञात आहात, आपण पारमार्थिक आहात. खरं तर मी सर्वांचा नामोल्लेख केला पाहिजे, पण तरी देखील मला सर्वांचा नामोल्लेख करता येणं शक्य नाहीये. नामोल्लेख जर मला करायचा झाला तर 11 नामोल्लेखातच वाचतील, मग कीर्तन कितपत करणार. पण आपल्या सर्वांच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे, आदरभाव आहे. तो आदरभाव, तो प्रेमभाव जपून हे चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. मी आलेलो आहे अलंकापुरीमधून, श्री क्षेत्र अलंकापुरीमधून मी आलेलो आहे. आणि अलंकापुरीमधून आलेलो असताना ज्ञानोबारायांचाच अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. अलंकापूर रहिवासी आहे मी, आळंदीमध्ये राहतो, आळंदीमध्ये जन्म आहे, आळंदीमध्ये वास्तव्य करतो, माऊलींच्या कुशीत राहतो, माऊलींच्या सावलीत राहतो. सगळ्यात महत्वाचा नियम, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्ञानोबारायांच्या नगरीत राहतो तर ज्ञानोबारायांच्याच अभंगाचं चिंतन मांडणं मला हे अतिशय रास्त वाटतं. प्रसन्न. दुसरी महत्वाची गोष्ट, 2020 मधील कार्तिक वद्य त्रयोदशी ते 2021 मधील कार्तिक वद्य त्रयोदशी पर्यंत ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचा 725वा संजीवन समाधी सोहळ्याचं हे वर्ष आहे. म्हणजे सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष माऊलींच्या संजीवन समाधीचं चालू आहे. 2020 मध्ये आपण जगलो म्हणून हे वर्ष पाहतो. जर 2020 मध्ये आपण जगलोच नसतो, कोरोनामध्ये आपण जर जगलोच नसतो, तर माऊलींचा 725वा संजीवन समाधी सोहळा पाहण्याचं भाग्य आपल्याला लाभलं नसतं. जर कोरोना सारखी परिस्थिती नसती तर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर जगभर माऊलींचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष संजीवन समाधीचं मोठ्या दिमाखात साजरं केलं गेलं असतं. पण आपण इतका सुंदर हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि जर मी आळंदीतून आलो असेल आणि जर माऊलींच्या संजीवन समाधीचं सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असेल तर माऊलींचाच अभंग घेणं हे मला योग्य वाटतं, म्हणून मी माऊलींचा अभंग घेतलाय. विठ्ठल. अभंग 3 चरणांचा. या 3ही चरणांमध्ये ज्ञानोबारांनी 3 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. जरा बारीक आपण चिंतन ऐकलं तर माझं म्हणणं आपल्या लक्षात येईल. मी फारसा आपला वेळ घेणार नाहीये. तसंही मी तुम्हाला एक नियम विचारतो. माझ्या गेले का काय घरी तुम्ही माना बस, बाकी काय नाही. तसंही मी तुम्हाला एक नियम विचारतो, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल. आपलं बोलणं, आपल्याला बोलायचं हे ठरलंय ना. मला सांगा, प्रवचन किती तासाचं असतं? बोला, प्रवचन किती तासाचं असतं? 1 तासाचं. घ्या बात, असा आवाज आला पाहिजे बस. कीर्तन किती तासाचं असतं? 2 तासाचं असतं. पिक्चर किती तासाचा असतो? हा, द्या उत्तर. हेच उत्तर द्यायचंय आपल्याला. कीर्तन 2 तासाचं, प्रवचन 1 तासाचं, सिनेमा 3 तासाचा, ज्याच्या त्याच्या वेळ ठरलेला आहे. पण तरीही देखील मानसशास्त्र असं सांगतं, मानसशास्त्र असं सांगतं की माणसाची मानसिकता ही 55 मिनिट ऐकण्याची असते. भाऊ, 55 मिनिट तो व्यवस्थित ऐकू शकतो. आणि आता जर कीर्तनकाराच्या समोर असलेलं घड्याळ पाहिलं तर किती वाजलेले? 9:55 झालेले आहेत. आणि 11 वाजता जय विठ्ठल करायचे, म्हणजे किती वेळ माझ्या हातात आहे? फक्त 55 मिनिटं आहे. त्या गणिताप्रमाणे हे चिंतन मांडतो. आपण जर अभंगाचा विचार केला, सर्व संत मांद्याळेच्या अभंगाचा विचार केला, मी उदाहरणादाखल फक्त आपल्याला गाथा आपल्या डोळ्यासमोर आणतो. गाथा पाहतो मी. गाथ्यामध्ये अभंगाची वर्गवारी ही प्रकरणांमध्ये केलेली आहे. बरोबर आहे मला? अभंगाची वर्गवारी प्रकरणांमध्ये केलेली आहे. नामपर अभंग आहेत, संतपर अभंग आहेत, उपदेशपर अभंग आहेत, मागणीपर अभंग आहेत. ज्या त्या प्रकरणांमध्ये ज्या त्या प्रकरणांचं महत्व सांगणारे अभंग आत्ताच्या शतकातल्या सत्पुरुषांनी त्यांची विभागणी केलेली आहे. मला नाही वाटत तुकोबाराने अभंग लिहिले त्यावेळेस अशी विभागणी केली असेल.
तुकोबा अरे अनुभव आले अंगात ते ह्या जगा देत असे, जे जे अनुभव आले ते जगद्गुरु तुकोबारांनी वेळेनुसार आपल्याला सांगितलेले आहेत. पण ही अभंगाची वर्गवारी, ह्या संत अभंगाची वर्गवारी प्रकरणांमध्ये ह्या शतकामध्ये झालेली असेल असं मला वाटतं. जर संत पर अभंग असेल तर काय सांगू आता, संतांचे उपकार. मागणी पर अभंग असेल तर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. उपदेश पर प्रकरण असेल तर आलिया संसारा उठे वेग करा शरण जाऊ दारा पांडुरंगा. ज्या त्या प्रकरणांमध्ये ज्या त्या प्रकरणांचं महत्व सांगणारे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. पण ह्या अभंगाचा विचार केला तर या अभंगामध्ये तीनही चरणांमध्ये 3 प्रकरणांचा विचार आपल्याला पाहायला मिळेल. अभंगाचं पहिलं चरण घेतलं तर ज्ञानोबाराय लिहितात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. अभंगाचं दुसरं चरण आपण विचारात घेतला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. अभंगाचं तिसरं चरण विचारात घेतलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथ्यामध्ये हा अभंग जर आपण पाहिला तर तो नामपर प्रकरणामध्ये, कोणत्या प्रकरणात आहे, नामपर प्रकरणामध्ये. अभंग नामपर प्रकरणातला असला तरी देखील ह्या अभंगामध्ये 3ही चरणांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांचा विचार केला गेलेला आहे. अभंगाचं पहिलं चरण जर पाहिलं, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. म्हणजे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या नामाचा महिमा सांगितलेला आहे. म्हणजे हा अभंग नामपर प्रकरणामध्ये बसू शकतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराय लिहितात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. माणूस म्हणून जो जन्माला आला, माणूस म्हणून जो जगत आहे आणि माणूस म्हणून जो मरणार आहे, अशा माणसाला ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश करतात. म्हणजे हा अभंग उपदेशपर प्रकरणातही बसू शकतो. अभंगाचं तिसरं चरण विचारात घेतलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राया. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या जीवनातील भगवंताच्या नामाचा अनुभव सांगतात. म्हणून अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा विचार केला तर हा अनुभवपर प्रकरणातले अभंग पाहायला मिळतो. म्हणजे एकाच अभंगामध्ये 3 प्रकरणांचा विचार होतो, नामपर, उपदेशपर आणि अनुभवपर. विठ्ठल मग या अभंगाचा विचार करताना कोणत्या चरणाचा विचार पहिला केला पाहिजे तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी माणूस म्हणून जो जन्माला आलेला आहे, माणूस म्हणून जो जगत आहे आणि माणूस म्हणून जो मरणार आहे, अशा माणसाला ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात उपदेश टाळी वाजवायची, टाळी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला. काय उपदेश केला? गेले का काय घरी? आहे म्हणा, म्हणजे बरं वाटलं. आता किती 50 मिनिटं राहिली बघता. ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला. काय उपदेश केला? आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. प्रश्न असा आहे, शास्त्र असं म्हणतं की उपदेश करण्याचा अधिकार तिघांना आहे. मी नाही सांगत, शास्त्र सांगतं. उपदेश करण्याचा अधिकार तिघांना आहे. कोण उपदेश करू शकतं? जो वयाने मोठा असतो महाराज तो उपदेश करू शकतो, जो अनुभवाने मोठा असतो तो उपदेश करू शकतो, आणि जो ज्ञानाने मोठा असतो तो उपदेश करू शकतो. हे 3 निकष आहे. ज्याला उपदेश करायचे त्यांनी वयाने मोठं असलं पाहिजे, त्यांनी अनुभवाने मोठं असलं पाहिजे, आणि तिसरा निकष म्हणजे त्यांनी ज्ञानाने मोठं असलं पाहिजे. आता हे 3ही निकष ज्ञानोबारायांना लागू पडतात का? हा एक मुद्दा आहे फक्त. अर्थात ज्ञानोबारायांचा अधिकार वर्णन करण्याची लायकी माझी तरी नाही. गेले का काय घरी? नाही ना, कोणाची नाही. अरे जे ज्ञानोबा पायीची वाहन पायी बरी बास, आपण तिथंच असावं. देवाच्या, संतांच्या, सद्गुरूंच्या, आई वडिलांच्या चरणाजवळ असावं बास, बाकी काही नाही. मानवी जीवन जगत असताना मित्रांना सांगतोय, आयुष्य फार गमतीशीर आहे. कसं जगावं हा प्रश्न आहे. ते आमचे महाराज म्हणतात की संदर्भासाठी काही साहित्यातली वाक्य वापरलं तर हरकत नाहीये. एवढं नैराश्य आलं 2020 मध्ये लोकांना. माझ्या
2 मित्रांनी नैराश्यामधून सुसाईड केलं. इतकं नैराश्य आलं, कोविड सारखा संपूर्ण जग ठप्प झालं. म्हणजे मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, आपण किती सत्ता संपत्ती सामर्थ्याचे नगारे वाजवले ना, वाक्य व्यवस्थित ऐका, आपण ज्येष्ठ मंडळी आज समोर माझ्या समोर, आपण किती सत्ता संपत्ती सामर्थ्याचे नगारे वाजवले तरीही आपण काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत हे विसरून चालणार नाही. काळाच्या हातातलं म्हणजे तुकोबारांच्या शब्दात सांगायचं झालं तर देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. अरे किती आपण ग्रामीण भागामध्ये राहतो म्हणून कदाचित तितकं गांभीर्य नसेल, पण शहरासारख्या ठिकाणी येऊन जर आपण या कोविड कोरोनाचं गांभीर्य पाहिलं तर माणसं पटापटा मरतायत महाराज. आता लसीकरण चालू झालंय, पण तोपर्यंत आपण सेफ नाही जोपर्यंत आपण स्वतःला टोचून घेत नाही, तोपर्यंत सेफ नाहीये महाराज. आपल्याला वाटलं तरी होतं का, असं सांगतात की दर 100 वर्षानंतर एखादी महामारी येते. आता मला नाही वाटत ह्याच्यापैकी 100 वर्षापूर्वीच कोणी इथं असेल. म्हणजे 1920 मध्ये एक महामारी आली होती असं म्हणतात, 1920 मध्ये, आणि आता 2020 मध्ये. आता इथं मला 100 क्रॉस केलेलं कोण आहे का? कोणीच नाही. म्हणजे मागची महामारी आपण पाहिली नाही, ही महामारी आपण पाहिली आणि देवाची कृपा जगलो. येते का लक्षात? देवाची कृपा जगलो महाराज. आणि देवाची काय असतं, तो मायकल जॅक्सन नावाचा एक पॉप सिंगर आणि डान्सर होऊन गेला. आवाज स्वराचा कमी ठेवा जरा, स्वराचा. मायकल जॅक्सन नावाचा एक पॉप सिंगर आणि डान्सर होऊन गेला. म्हणजे माझ्या तरुण मित्रांना अनेकांना माहिती असेल कदाचित. एक 25 वर्षापूर्वी तो मुंबईमध्ये आला होता. मी आता एक वाक्य सांगितलं ना, आपण किती सत्ता संपत्ती सामर्थ्याचे नगारे वाजवले तरी आपण काळाच्या हातातले एक नगण्य खेळणं आहोत. आपल्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला वाटत असेल की मी मृत्यूवर मरणावर विजय मिळवू शकतो, तर चुकीचं आहे ते. आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये एका गावामधला एक माणूस डॉक्टरला म्हटला, मला त्याला कोविड झाला होता, 65 वय होतं त्याचं, कोरोना झाला त्याला, आणि साधारणपणे अनेक आजार होते त्याला, ते ब्लड प्रेशर होतं, शुगर होती वगैरे वगैरे, आणि त्यात तो घाबरलेला होता. तो डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब माझी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करतो, फक्त मला वाचवा. दुर्दैवानं तो माणूस मेला, आणि तो माणूस मेल्यानंतर घरच्यांपेक्षा जास्त दुःख कोणाला झालं असं तर डॉक्टरला झालं. प्रॉपर्टी 16 कोटीची होती, लक्षात घ्या. किती कोटीची होती? 16 कोटीची प्रॉपर्टी होती महाराज. त्याच्याकडे पैसा होता पण तो मरणावर विजय. अरे हे फक्त साधू संत, जगा काळ खाय आम्ही माथा दिला, काळाची भीती जगाला, पण मृत्यूच्या मस्तकावर पाय देऊन सदैव वैकुंठाला जाण्याचा पुरुषार्थ आपल्या साधू संतांनी, आपल्या तुकोबारांनी केलाय महाराज. मानवी जीवन जगत असताना आपली काळावर सत्ता नाही, काळाची आपल्यावर सत्ता आहे. जेवढं जगायचं तेवढं सकारात्मक. किती दिवस कोणाबरोबर वाद करायचे, कोणाबरोबर भांडणं करायचे, कोणाचा द्वेष करायचा, कोणाचा मत्सर करायचा. अरे आत्ताचा क्षण आता ते पुढचा असेल की नाही सांगता येत नाही महाराज. कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, एक महात्मा म्हणतो, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, इसलिए तलाश करता हूं हर वो एक पल कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए. साधू संतांनी आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण तुमच्या माझ्या हितासाठी महाराज घालवलेला आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. पुढचं महत्वाचं आहे, देह कष्टविती परोपकार. अरे दुसऱ्यांचं हित करणं. बरं आता गंमत काय, एखाद्याचं चांगलं झालं की आपल्या पोटात गुडगुडायला लागतं. आम्ही कीर्तनकर मंडळी विनोदाने एक दृष्टांत सांगत असतो, आपल्या परिचित दृष्टांत. दुसऱ्याच्या सुखाने जो सुखवतो, संत कोणाला म्हटले महाराज? दुसऱ्याच्या सुखाने जो सुखवतो आणि दुसऱ्याच्या दुःखाने जो दुखावतो त्याला संत म्हटलेले, ते संत आहेत. आता गंमत काय माणसांची माहितीये का, मी कीर्तनामध्ये विनोदाने प्रसंग सांगत असतो. म्हणजे ते 4-5 मित्र म्हणे कुठेतरी दर्शनासाठी गेले, मंदिरात गेले, आणि त्या मंदिरातला असा नियम होता की दर्शन झाल्यानंतर देवाच्या बिंबीत बोट घालायचा. आता गाव कोणतं देव कोणता विचारू नका. त्या 5 जणांनी रांगेत उभे राहिले, देवाचं दर्शन घेतलं. पहिल्या मित्रांनी नियमाप्रमाणे देवाच्या बिंबीत बोट घातलं. आता तुम्ही जर मुंबईला गेलात ना सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायला, तर तिथं तक्रारी आणि आपल्या अडचणी जर काय असतील ना तर देवाला सांगायच्या नाही डायरेक्ट, पहिल्या उंदराच्या कानात सांगायच्या. काही गरज आहे का? देवाबरोबर डायरेक्ट कनेक्शन आहे ना. मग ते साईबाबांच्या चहापेक्षा किटली गरमा असं असतंय ते. ते देवाच्या बिंबीत बोट घालायचं. ह्यांनी काय केलं, 5 मित्र दर्शनाला उभे राहिले, देवाचं दर्शन घेतलं, देवाच्या बिंबीत बोट घातलं. देवाच्या बिंबीत त्या दिवशी जाऊन बसला होता विंचू. आता मला सांगा, ह्याचं बोट त्या विंचवाला लागल्यानंतर तो विंचू गुदगुल्या करल का चावल?
चावल्याबरोबर त्यांनी पटकन बोट बाहेर काढलं आणि असं धरलं आणि पाठीमागच्या 4 मित्रांकडे बघितलं. पाठीमागच्या 4 मित्रांना म्हटलं की आज देव काहीतरी वेगळा साक्षात्कार देतोय, कधी बोट घालतोय आपण. बरं, ज्याला विंचू चावला ते येडं गेलं प्रदक्षिणेला. दुसऱ्या मित्राने देवाचं दर्शन घेतलं, त्याने देवाच्या बिंबीत बोट घातला, त्याला विंचू तुम्ही फक्त चावला म्हणा 5 होईपर्यंत. तिसऱ्याने बिंबीत बोट घातलं, त्याला विंचू चावला. चौथ्याने बिंबीत बोटलं, त्याला विंचू चावला. आणि 5व्यालाही चावला. गोष्ट संपली माझी. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ज्याला पहिल्या मित्राला म्हणजे पहिल्या मुलाला जो विंचू चावला होता, त्याला त्रास झाला होता, त्याला दुःख झालं होतं, त्यांनी जर सांगितलं असतं पाठीमागच्या 4 जणांना, अरे बाबांनो देवाच्या बिंबीत विंचू आहे, तुम्ही बोट घालू नका, मला चावलाय, जर तुम्ही बिंबीत बोट घातलं तर तुम्हालाही चावल, तुम्हालाही त्रास होईल, हे सांगायला पाहिजे होतं ना. पण त्यांनी सांगितलं नाही. त्यांनी काय विचार केला, आपल्याला चावलाय ना, यांना पण चावला पाहिजे. आपल्याला चावलाय ना, यांना पण चावला पाहिजे. अशी विचारसरणी घेऊन जीवन जगणारी माणसं आहेत. परत किती दिवसाचं आयुष्य आहे, क्षणामध्ये माणसं. ते मी मायकल जॅक्सनचं उदाहरण सांगत होतो, त्याला म्हणे 150 वर्ष जगायचं होतं. म्हणजे मायकल जॅक्सनचं फक्त उदाहरण देतोय. जवळजवळ 25 वर्षापूर्वी तो मुंबईमध्ये आला होता. विमानतळापासून त्या राहण्याची व्यवस्था ज्या हॉटेलमध्ये केली होती, त्या हॉटेलपर्यंत दुतर्फा गर्दी होती. तो मायकल जॅक्सन ज्यावेळेस स्टेजवर आला ना, फक्त त्याला बघितल्यानंतर शेकडो मुलं मुली बेशुद्ध पडली होती. कारण की त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की आपण मायकल जॅक्सनला पाहतो, एवढी त्याची लोकप्रियता होती. त्या मायकल जॅक्सनला 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष जगायचं होतं. म्हणून त्याच्या दिमतीला 12 डॉक्टर होते, 12 तज्ञ डॉक्टर होते, स्पेशालिस्ट होते. त्यांनी दुसरा पेशंट बघायचं नाही. आणि त्या 12 डॉक्टरांनी त्या मायकल जॅक्सनची दिनचर्या ठरवलेली होती. ते डॉक्टर म्हणतील ते खायचं, ते डॉक्टर म्हणतील ते प्यायचं, ते डॉक्टर म्हणतील तितक्या वेळ झोपायचं, ते डॉक्टर म्हणतील तितक्या वेळ उठायचं, ते डॉक्टर म्हणतील तितक्या वेळ कार्यक्रम करायचा, ते डॉक्टर म्हणतील तितका प्रवास करायचा. हे कशासाठी होतं? त्याला किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष. पण तो मायकल जॅक्सन मेला. आता पुढचा आहे का? आणि ज्या दिवशी तो मेला ना, त्या दिवशी त्याचं वय होतं फक्त 50. गेले का मी जाऊ? किती वय होतं? 50. ज्याला 150 वर्ष जगायचं होतं, तो 50व्या वर्षी मरतो ना, तेव्हा तुकोबारायांचं हेच प्रमाण परत पुढे येतं, देह हे काळाचे, धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे हे आपल्याला कळत नव्हतं. म्हणून काय भगवंताने ही महामारी आणली काय कळत नाही. मग जगायचं कसं? आनंदाने जगा. ते मराठी साहित्यामधली एक प्रसिद्ध कविता आहे. तो कवी विचारतो, सांगा कसं जगायचं? सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? तुम्ही बोला बरं का. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? पुढची वाक्य आहे का, फार सुंदर आहेत. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना. ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की गाणं म्हणत? काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. हे 2020 मधली जी महामारी आहे ना महाराज, ती महामारी म्हणजे काळा कुट्ट काळोख आहे. काळा कुट्ट काळोख आहे. वाक्य काय? काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. ही कोरोना सारखी महामारी आली ना, म्हणजे संपूर्ण जगावर काळा कुट्ट काळोख आला. वाक्य असे, काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. आणि या कोविड सारख्या काळ्या कुट्ट काळोखात, कोरोना सारख्या काळ्या कुट्ट काळोखात आपल्यासाठी जर दिवा घेऊन कोण उभं राहिलं असेल, तर ते डॉक्टर होते, त्या नर्स होत्या, ते पोलीस होते. महाराज त्यांच्यामुळं खऱ्या अर्थाने अनेक जीव वाचले. काळ्या कुट्ट काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? पायात काटे रुतून बसतात, हे अगदी खरं असतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. पायात काटे रुतून बसतात हे अगदी खरं असतं. आणि फुलं फुलून येतात हे काही खरं नसतं. काट्यासारखं सलायचं की फुलासारखं फुलायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं. सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं? तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं? कणत कणत की
गाणं म्हणत बस. अरे गाणं म्हणत म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन आपण आपल्या जीवनामध्ये ठेवला पाहिजे. मी उदाहरण देत होतो. माझा मुद्दा हा चाललेला होता की ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार वर्णन करण्याची अधिकार किंवा ज्ञानोबारांच्या विषयी काही चिंतन मांडण्याचा अधिकार आपला नाहीये. पण तरी देखील माझा मुद्दा मला समजून द्यायचा आहे की ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात. मी 3 निकष सांगितले होते. कोणते कोणते? वय, अनुभव आणि ज्ञान. काय ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला? कोणते निकष लावले? शास्त्र म्हणतं ज्याचं वय मोठं त्याने उपदेश करावा, ज्याचा अनुभव मोठा त्याने उपदेश करावा, आणि जो ज्ञानाने मोठा त्याने उपदेश करावा. फक्त धावतं हे चिंतन मांडतो. मग ज्ञानेश्वर महाराजांना हे 3ही निकष लागू पडतात का? तर नाही. ज्ञानेश्वर महाराज पहिला निकष, जर ज्याचं वय मोठं असेल त्यांनी जर उपदेश करायचा असं ठरलं तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी पर्यंतच ज्ञानेश्वर महाराजांचं वय, लरा पांगरकरांचं जे ज्ञानोबारांचं लरा पांगरकरांनी चरित्र लिहिलेलं ना त्याच्यामध्ये डेट वाईज कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्या दिवशी समाधी घेतली त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांचं वय 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवसांचं होतं. 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवसांचं. म्हणजे ज्यांनी 22शी पण गाठली नव्हती. आता मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज वयाने लहान आहेत का मोठे आहेत? तर वयाने लहान आहेत. मग अनुभवाने ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात का? तर पहिल्या निकषाबरोबर दुसरा निकष लावावा लागतो. ज्याचं वय मोठं असतं त्याचा अनुभव मोठा असतो. एखादा 10 वर्षाचा शेंबडा पोरगा उठला तो म्हटला मला 70 वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही विश्वास ठेवणार का? नाही. ज्याचं वय मोठं त्याचा अनुभव मोठा. मग वय मागं पडलं, अनुभव मागं पडला, मग ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात. तो कशाच्या निकषावर? तर ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात ते फक्त ज्ञानाच्या निकषावर. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतो तो ज्ञानाच्या द्वारे करतात. ऐका, ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात तो ज्ञानेश्वर महाराज नुसते ज्ञानी नाहीयेत, ज्ञानातले ज्ञानी आहेत. विकल्प सांगतो. गेले का काय घरी? आहे मला बस झालं. आता फक्त अर्धा तासा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानातले ज्ञानी आहेत. विकल्प सांगतो मी, ऐकले असतील पण सांगतो. काय द्विरुक्ती हा दोष सांगितलेला आहे. पण चांगल्या गोष्टींची द्विरुक्ती झाली तर काय हरकत नसतो, तो दोष स्वीकारायचा असतो. ते विकल्प असे सांगितले जातात की समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. मला फक्त ज्ञानेश्वर महाराज ज्ञानातले ज्ञानी आहेत हा फक्त विचार मांडायचा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचा सागर आहेत. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे राजे आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना एकनाथ महाराज म्हणतात ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानियांचे शिरोमणी आहेत. म्हणून सांगतो, महाराज एका अभंगामध्ये म्हणतात ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञा ज्ञानात ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञानेश्वर महाराजांचं नाम घेतलं तरी ब्रह्मत्वाचा अनुभव आहे. इतकं ज्ञानेश्वर महाराज मोठे. ज्ञानदेव माऊली असं म्हटलं जातं. ते परमार्थिक शतकोटीमध्ये यशवंत पाटलांनी त्याचा फार सुंदर विचार मांडलेला आहे. ज्ञानदेव माऊली. ज्ञानदेव माऊली प्रत्येक अक्षरामध्ये त्याचा अर्थ लिहिलेला आहे. ज्ञा म्हणजे ज्ञानोत्तम, न म्हणजे नरोत्तम, दे म्हणजे देवोत्तम, व म्हणजे वरोत्तम, मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता, लिनी म्हणजे लीनता. म्हणजे जे ज्ञानोत्तम आहेत, जे नरोत्तम आहेत, जे देवोत्तम आहेत, जे वरोत्तम आहेत, ज्यांच्याकडे मानवता आहे, ज्यांच्याकडे उदारता आहे आणि ज्यांच्याकडे लीनता आहे ते ज्ञानदेव माऊली आहेत. विठ्ठल. विकल्प असे सांगितले जातात. समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. लक्ष ताट बसा, व्यवस्थित आहे का? अगदी अर्ध्या तासात कीर्तन संपणार. 4 प्रकारचे लोक आहेत. पहिला वर्ग आहे अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. दुसरा वर्ग आहे अज्ञानातील ज्ञानी लोकांचा. तिसरा वर्ग आहे ज्ञानातील अज्ञानी लोकांचा आणि चौथा वर्ग आहे ज्ञानातील ज्ञानी लोकांचा. मला दृष्टांत द्यायचा नाही, फक्त हा विकल्प सांगायचा आहे. पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी लोकांचा. अजून वेगळ्या शब्दामध्ये चिंतन सांगतो. पहिला वर्ग आहे नेणून नेणत्या लोकांचा. दुसरा वर्ग आहे नेणून जाणत्या लोकांचा. तिसरा वर्ग आहे जाणून नेणत्या लोकांचा आणि चौथा वर्ग आहे जाणून जाणत्या लोकांचा. पहिला वर्ग अज्ञानातील अज्ञानी. म्हणजे समाजामध्ये अशी काही लोक आहेत अज्ञानातील बोलत जावं. अज्ञानातील अज्ञानी म्हणजे समाजामध्ये अशी काही लोक आहेत की ज्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे पण ज्यांना कळत नाही. हे तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते? अज्ञानातील ह्यांना काहीच कळत नाही आणि आपल्याला काही कळत नाही हे पण ज्यांना कळत नाही त्यांना काय म्हटलंय दादा? अज्ञानातील अज्ञानी. आम्ही एक उदाहरण देत असतो. उदाहरण जास्त मनावर घेऊ नका. आणि तसंही कीर्तनकाराचं मनावर घ्यायचंच नसतं. हो म्हणताय तुम्ही? ते उदाहरण देत असतो आम्ही रामश्याम नावाच्या मित्रांचं.
दोघांचा इंटरव्ह्यू म्हणे, त्या इंटरव्ह्यूसाठी राम गेले. राम हुशार असतो, श्याम थोडासा मंदबुद्धीचा असतो. आणि मग तो श्याम रामला म्हणतो, इंटरव्ह्यू मध्ये मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातील, मला उत्तर देता येणार नाही, तू मोठ्याने उत्तर दे. साहेबांनी तुला विचारलं की उत्तर फक्त मोठ्याने दे, मला बाहेर ऐकू आली पाहिजेत. आणि या साहेब लोकांना काही येत नसतं, ते सगळ्यांना एकच प्रश्न विचारत असतात, अतिशहाणा बरं का, अतिशहाणा. यांना काही येत नसतं, तू फक्त उत्तर दे. आता ह्यांनी साहेबांना नाही ना सांगितलं मोठ्याने प्रश्न विचारा, फक्त रामला सांगितलं की उत्तर मोठ्याने दे. राम आतमध्ये गेला, श्याम भिंतीला कान लावून बसला. त्याला पहिला प्रश्न विचारण्यात आला की भारताचे पंतप्रधान कोण? ह्यांनी जोरदार उत्तर दिलं, आदरणीय नरेंद्र मोदी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? आदरणीय माननीय नरेंद्र मोदी. ह्याला बाहेर ऐकू आलं, ह्याने उत्तर लक्षात ठेवलं, माननीय नरेंद्र मोदी. त्याला दुसरा प्रश्न विचारण्यात आला, भारत स्वतंत्र कधी झाला? याने मोठ्याने उत्तर दिलं, 1942 पासून प्रयत्न चालू होते, 1947 साली झाला. श्यामने त्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवलं. याला तिसरा प्रश्न विचारण्यात आला रामला, पृथ्वी गोल आहे का? याने उत्तर दिलं, शास्त्रज्ञांचं तर संमत आहे पण अजून सिद्ध करू शकले नाही. रामची मुलाखत होते, राम बाहेर येतो. आता श्यामची मुलाखत, श्यामने कोणाची उत्तरं लक्षात ठेवली आहेत? रामची उत्तरं लक्षात ठेवलेली आहे. श्याम आतमध्ये गेला आणि साहेबांना म्हणला, लवकर विचारा काय विचारायचं. लय तयारी करून आलो. आता ऐकून कोणाचं गेलाय? रामचा ऐकून गेलाय. त्या गणगणीमध्ये साहेबांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. उत्तर लक्षात ठेवण्याच्या याच्यात स्वतःचं नाव विसरलं आणि त्याने उत्तर दिलं, तुझं नाव काय? नरेंद्र मोदी. उत्तर दिलं त्याने. काय कॉन्फिडन्स आहे. दुसरा प्रश्न त्याला विचारला, तुझा जन्म कधी झाला? बेधडकपणे उत्तर दिले, 1942 पासून पर्यंत चालू होते, 1947 साली झाला. हे उत्तर ऐकल्यानंतर साहेबांना मुंग्या आल्या डोक्याला. ते म्हणले, तुला वेडबिडी तर लागलं नाही ना? हे एवढं म्हणते, शास्त्रज्ञांचं तसं मत आहे पण अजून सिद्ध करू शकले नाहीत. गोष्ट माझी संपली. मला फक्त एवढंच सांगायचं होतं, त्या रामला काय प्रश्न विचारले हे कळलं का दादा? नाही कळलं. बरं, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं काय द्यावीत हे कळलं का? नाही कळलं. म्हणजे वर्ग कोणता? अज्ञानातील अज्ञानी. काहीही कळत नाही आणि आम्हाला काही कळत नाही. ह्या विकल्पामध्ये ही लोक असतात. वर्ग दुसरा, अज्ञानातील ज्ञानी, काहीही येत नसतं पण अशा आविर्भावात असतात की जणू काही ज्ञानेश्वरी गाथा याचीच पाठ आहे. आम्ही येडेच. कीर्तनाला अशी काही माणसं असतात की ती महाराजांकडे अशी बघत असतात की नंतर महाराजांनाच भीती वाटते की आपलं काय चुकतंय का काय. बरं, नंतर त्याला विचारलं ना की बाबा महाराजांनी कोणता अभंग घेतला होता, कसं चिंतन केलं, काहीही सांगता येत नाही. पण कीर्तन आल्यानंतर महाराजांकडे असं बघत असतो, महाराजाचा ब्लड प्रेशर वाढतो. महाराज अज्ञानातील ज्ञानी, ज्ञानातील अज्ञानी. आपल्याला प्रपंचाचं ज्ञान आहे पण अजून पारमार्थिक दृष्टीने आपण अज्ञानी आहोत. आणि ज्ञानातले ज्ञानी हे संत आहेत. आणि ह्या वर्गामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. पारमार्थिक क्षेत्रामध्ये माझा मुद्दा लक्षात घ्या. मी दुसऱ्या चरणाचा विचार करतोय, येतंय लक्षात? मी दुसऱ्या चरणाचा विचार करतोय. दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी उपदेश केला म्हणून मी विस्तार करत असताना ज्ञानेश्वर महाराज उपदेश कोणत्या निकषावर करतात त्याचा विस्तार करत असताना वय अनुभव मागे पडून ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात, तो ज्ञानाने करतात. आणि ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानातले ज्ञानी आहेत. आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये माझा मुद्दा लक्षात घ्या, वय मागे पडतं, अनुभव मागे पडतो आणि ज्ञान पुढे डोकवतं. म्हणून 1400 वर्ष जगलेले चांगदेव, त्या चांगदेवांचा गुरु होण्याचा बहुमान 14 वर्षांच्या मुक्ताबाईंना भेटला होता. म्हणजे वय मागे पडलं, अनुभव मागे पडला आणि ज्ञान पुढे आलं. चला जाऊ द्या. ज्ञानेश्वर महाराज नैराश्यामध्ये गेले होते. मी अतिशय विचारपूर्वक बोलतोय. माणसं नैराश्यामध्ये जाऊ शकतात, संतही नैराश्य. देव गेला नैराश्यामध्ये. अरे, पुरुष देह घेऊन जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज जगाला आईचं प्रेम दिलं. पण ज्यावेळेस पुरुष देह घेऊन अवतार घेतला त्यावेळेस ज्या काही व्यथा असतात, ज्या काही भावना असतात, ज्या काही संवेदना असतात त्या सगळ्या आहेत ना त्यांना. ज्यावेळेस भिक्षा मागण्यासाठी गावात जायचे, माते भिक्षाम देई म्हणायचे, तेव्हा लोक भिक्षा तर द्यायचीच नाही, उलट दार बंद करायचे आणि भिक्षा दिली तर माऊलींच्या झोळीमध्ये दगड माती टाकायचे. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना नैराश्य आलं. ज्ञानेश्वर महाराज परत आले, झोपडीत गेले आणि ताटी लावून घेतली. आणि तो ताटी उघडण्याचा उपदेश संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना कोणी केला असेल तर संत मुक्ताबाईंनी केला. योगी योगी पावन टाळी वाजवा, टाळी.
उपदेश केला. काय उपदेश केला? ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग मला सांगा, मुक्ताबाई मोठे आहेत का ज्ञानेश्वर महाराज मोठे आहेत? ज्ञानेश्वर महाराज मोठे आहेत, पण उपदेश कोण करतायत? मुक्ताबाई. म्हणजे वय मागं पडतं, अनुभव मागं पडतो आणि काय पुढे डोकावतं? ज्ञान पुढे डोकावतं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला उपदेश केला. काय उपदेश केला? आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. बंधनाचे दोन प्रकार सांगितलेले, जास्त विस्तार करत नाही. बंधनाचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. एक शारीरिक बंधन सांगितलेलं आहे आणि एक भावनिक बंधन सांगितलेलं आहे. शारीरिक बंधनातून माणसाची सुटका होऊ शकते, पण भावनिक बंधनातून माणसाची सुटका होऊ शकत नाही. आणि भावनिक बंधनाचा संबंध संसार बंधनाबरोबर आहे. विठ्ठल भावनिक बंधनाचा संबंध संसार बंधनाबरोबर आहे. आता मला सांगा, संसाराचा विचार करताना प्रमाण पाठातली आहेत, ती प्रमाण मी सांगत बसलो तर तुम्हाला दुःख होईल माझ्या कीर्तनाचं. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार. सगळी प्रमाण तुमच्या पाठात आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी देल कवनाची, अश्रवडी कैसी सुखनिद्र अंतरुणी इंगळाच्या. अरे बाबा, ह्या संसारात दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे. मी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो, तुम्हाला मान्य आहे की नाही? तुम्हाला मान्य करावंच लागेल, करावंच लागेल. आणि काय, मी कितीही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं की संसारात दुःख आहे, तुम्हाला इथे पटलं. मग आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही सगळे माझ्या बरोबर आनंदीत येणार आहे का? तुम्ही कुठं जाणार? आपापल्या घरी जाणार. म्हणजे कुठं जाणार? संसार करायला जाणार. मी तरी आळंदीला का जाणार? माझी बायकोन मुलं तिकडेत म्हणून मी आळंदीला जाणार ना. म्हणजे कितीही संसारामध्ये दुःख असलं तरी देखील काय झालं, आमच्या बाबांकडे एक माणूस आला. बाबांना म्हणलं, बाबा गेले का काय घरी तुम्ही? म्हणलं बाबा माळ घालायची. म्हणलं बाबा माळ घालायची मला. माळ घालण्याची गंमत अशी आहे बरं का, ते वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे एक सांगू का, बघा तुम्हाला पटते का नाही पटत. हे जगाच्या पाठीवर सर्वात पवित्र आणि सर्वात श्रेष्ठ संप्रदाय कोणता असेल तर आपला वारकरी संप्रदाय महाराज. बाकी संप्रदायच नाही महाराज. इथं आचार प्रणाली आहे, इथं विचार प्रणाली आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ असलीच पाहिजे, एकादशीचं व्रत केलंच पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केलीच पाहिजे तर वारकरी. गळ्यात माळ नाही जर वारकरी म्हणून फिरत असेल तर महाराज त्याचं पहिलं साष्टांग दंडवत घालून दर्शन घेतलं पाहिजे. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे, आळंदी पंढरीची वारी केली पाहिजे. बरं ते काय बरं, इथं संप्रदायाकडे ओढ का नाहीये जास्त? कारण की इकडे माळ घातल्यानंतर मांसाहार करायचा नाही, व्यसन कोणतं करायचं नाही, हे नकोय लोकांना. आणि जीवनामध्ये नियम नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ नाही, ते पशुवत जीवन आहे ना महाराज. भगवंत प्राप्ती लागून देवी केली मनुष्योनी, भगवंताच्या प्राप्तीसाठी देवाने सुंदर नरदेह दिलाय. जर तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची नसेल तर मग उगाच दिखाव्यासाठी परमार्थ करण्याचा काय अर्थ आहे? रंगीन, आणि बरं माळ घातली तरी रंगीनी घातली म्हणून गंगीनी घातली, काही विशेष नाही, काहीच विशेष नाही. रंगीला विचारलं गंगीने काय घातलं मग गळ्यामध्ये? रंगी म्हणली माळ घातली. म्हटली मलाही घालायची. आली आळंदीला, माळ घातली, घरी आली. नवऱ्याने विचारलं गंगे आज कुठे गेली होतीस? म्हणली रंगी बरोबर आळंदीला गेली होती माळ घालायला. नवरा म्हणला काय गंगे तू माळ घातली? आणि गंगे तू माळ घातल्यानंतर माझं खायचं प्यायचं कसं? आलं ना लक्षात? माझं खायचं प्यायचं कसं? गंगी लगेच म्हणती अगो बाया माळ काय तुमच्यापेक्षा अप्रूप आहे, काढली गळ्यातनं माळ गंगीने लगेच. महाराज असं परमार्थ आहे महाराज आपला. ते आमच्या बाबांकडे एक माणूस आला, म्हटला बाबा वैतागलो. बाबा म्हणले मग काय करायचं? काय नाही म्हटले मला माळ घालायची. बाबा म्हणले कशाला वैतागला? म्हटलं बायकोला वैतागलो, मुलांना वैतागलो, नातेवाईकांना वैतागलो, सगळ्यांना संसाराला वैतागलो माळ घालायला आलो. बाबा म्हणले चल मी तुला एक माळ घालतो, पण माझी एक अट आहे. तो म्हणला बाबा 100 अटी असू द्या मान्य आहेत. बाबा म्हणले फक्त एकच अट आहे, मला परत एकदा सांग की तू का माळ घालायला आला? तो म्हणला काय नाही बाबा वैतागलो, संसाराला वैतागलो, बायको मुलांना वैतागलो, मग माळ घालायला आलो. बाबा म्हणले आट मान्य? म्हणला मान्य, तुम्ही फक्त माळ घाला. बाबा म्हणले माझी एकच अट आहे, मी तुला माळ घातल्यानंतर परत तू तुझ्या घरी जायचं नाही, माझ्या जवळच आळंदीत राहायचं. बाबा असं कसं म्हणता, अजून धाकट्या पोरीचं लग्न व्हायचं? अरे मग तुम्हाला जर संसारच सोडता येत नाही, मग संसार सोडायचाच नाहीये. ज्ञानेश्वर महाराज असं नाही म्हटलेले, आसोनी संसारी
जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. इथं या अभंगात म्हणताय संसार बंधन तोडा वेगी. याचा अर्थ बायको मुलं घरदार नोकरी व्यवसाय सोडून रानावनामध्ये असं म्हणतात नाही. जी आसक्ती आहे या भावनिक बंधनाचा संबंध जो संसार बंधनाबरोबर घातलेला आहे ते भावनिक बंधन कमी करून घ्यायचंय. आळंदीमध्ये राहिलेले जे माझे आदरणीय गुरुबंधू मंडळी असतील त्यांना ज्ञात असेल कदाचित हे नाव. आनंद आश्रम स्वामीजी म्हणून आळंदीमध्ये गोपाळपुराकडे जाताना केंद्रीय महाराजांचं जे ज्ञानेश्वरी मंदिर आहे त्याच्या अलीकडे जो आश्रम आहे तिथं आनंद आश्रम स्वामीजी म्हणून राहायचे. कन्हैया आश्रम तिथे आनंद आश्रम स्वामीजी राहायचे. ते दररोज संध्याकाळी चाकण रस्त्याला फिरायला जायचे आणि त्यांच्याबरोबर एक 2-4 त्यांचे शिष्य असायचे. आमचे महाराज चाकण रस्त्यालाच आमचं मठ आहे. आमचे महाराज तो महात्मा आल्यानंतर म्हणजे ते आपल्या मस्तीत जगणारे महात्मे असतात. ना किसी के अभाव में जियो ना किसी के प्रभाव में जियो जिंदगी अपनी है अपने स्वभाव से जियो अशा अवस्थेत जगणारे ते महात्मे असतात महाराज. ते दररोज संध्याकाळी जायचे. 2-3 शिष्य बरोबर असायचे. आता महात्मा चाललेला आहे म्हटल्यानंतर आमचे महाराज मठाच्या बाहेर यायचे आणि दर्शन घ्यायचे. दोघांचा पारमार्थिक चिंतन व्हायचं. बाबा आतमध्ये जायचे आणि स्वामीजी पुढे निघून जायचे. एके दिवशी स्वामीजी एकटेच रस्त्याने चाललेले होते. स्वामीजी रस्त्याने चाललेले होते. महाराज नेहमीप्रमाणे बाहेर आले आणि मग महाराजांनी आमचं दर्शन घेतलं. दोघांची आध्यात्मिक चर्चा झाली आणि मग आमच्या महाराजांच्या लक्षात आलं की स्वामीजी आज एकटेच चाललेत. बरं संन्यासी महात्मा बरं का. आमच्या महाराजांनी विचारलं त्या संन्यासी महात्म्याला, म्हणले स्वामीजी आज तुम्ही एकटेच चाललेला आहेत बरोबर कोणी नाहीये. तेव्हा स्वामीजींनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. संन्यासी महात्मा होता. स्वामीजी म्हणले एकटा आलो एकटा आहे आणि एकटा जाणार. आता तुम्ही सुज्ञ श्रोते आहात. मला खूप आनंद वाटला हे ऐकताना. तुम्ही अतिशय फुलले होते. आता तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वामीजींमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे. आपण येताना एकटे आलो आहोत का एकटे गेले का काय घरी आहोत का एकटे. आपण एकटे नाही आणि जाताना आपण एकटेच जाणार आहे. मग हा मधला जो पसार आहे ना त्याला संसार म्हटलंय. मग संसार बंधन तोडा वेगी का. मग संसाराची जी आसक्ती आहे मी देहो माझे कलत्र पुत्र हे भ्रमाचे मुख्य सूत्र ते न छेदिता पामर मुक्त अहंकार मिरविती. या देहाला मी म्हणू लागला देहाच्या संबंधी माझे म्हणू लागला. आधी होता मुक्त परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे अगोदर मुक्तच आहे. एक जण त्या रामदास स्वामीजींकडे गेला आणि स्वामीजी म्हणला स्वामीजी आम्हाला पण तुमच्यासारखं देवदेव करावं असं वाटतं पण आमचा संसार काही आम्हाला सोडत नाही. स्वामीजी म्हटले चल जरा फेरफटका मारून येऊ. स्वामीजी घेऊन बाहेर गेले आणि असं काही अंतर चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक झाड होतं. त्या झाडाजवळ स्वामीजी गेले आणि त्या झाडाला कडकडून मिठी मारली आणि स्वामीजी जोरजोरात ओरडू लागले अरे या झाडाने मला धरलंय हे झाड काही मला सोडत नाही. या झाडाने मला धरलंय हे झाड काही मला सोडत नाही. ते येडं तिथंच होतं. कोण जे म्हणत होतं ना संसार सोडत नाही ते येडं तिथंच होतं. ते स्वामीजींकडे गेलं. स्वामीजींना म्हटलं स्वामीजी तुम्हाला वेड लागले का. झाडाने तुम्हाला धरलंय का तुम्ही झाडाला धरलंय. स्वामीजी तुम्ही झाडाला धरलंय हात मोकळे करा तुम्ही मोकळेच आहात. स्वामीजींनी हात मोकळे केले आणि त्याला म्हटली ही अक्कल मला सांगतो तुला कळत नाही का. संसाराने तुला धरलंय का तू संसाराला धरलंय. हा म्हटलं मीच धरलंय राव संसाराला. असे महाराज आपण धरतो आपण आसक्त आहे आपण तिथे बद्ध झालेलो आहे. महाराज म्हणतात आधी होता मुक्त परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे मी आणि माझं सोडायचं म्हणजे संसार बंधनातून मुक्त व्हायचं. आणि इथं महत्वाचा एक फार वाक्य वापरलं ज्ञानोबारायांनी संसार बंधन तोडा वेगी किंवा करावी तातडी परमार्थाची किंवा मागाशी एक मी प्रमाण दिलं आलिया संसारा उठा वेग करा घाई करा तातडी करा त्वरा करा. त्याचं रिझन त्याचं कारण एकच आहे कारण की कधी मरण येईल काही सांगता येत नाही. महाराज ही देहाची क्षणभंगुरता खरंच माझे हात जोडून विनंती आहे समजावून घ्या. माणसं अशी जगतात की जणू काही अमरपट्टच घेऊन आले अशीच जगतायत ना. आम्ही नेहमी त्या धर्मराजाचं उदाहरण देत असतो. दातृत्वाच्या बाबतीत धर्मराजाचं नाव घेतलं जातं म्हणजे दातृत्वाच्या बाबतीत दोघांचं नाव घेतलं जातं एक धर्माचं आणि एक कर्णाचं. मला प्रमाण द्यायचे नाहीयेत पण देळोबाऱ्यांचा अभंग आहे माझ्या पाठातला नाहीये. तुमच्या पाठातला असेल तर मला फक्त सांगा. यशे गौरवीला मारुती बिभीषण केला लंकापती आणि तिथं नंतर औदार्य देऊनी कर्णा हाती कीर्ती दिगंती वाढविली. औदार्य नावाचा गुण भगवंताने कोणाला दिला होता कर्णाला दिलेला होता. शेवटचा श्वास रणांगणावर घेताना देखील ज्याने दान द्यायला मागं पुढं पाहिलं नाही तो कर्ण आहे बरं का. दान काय करतं महाराज मी तुम्हाला उदाहरण देतो कोविडचंच उदाहरण देतो.
किंवा कोविडच्या काळामध्ये सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका करणारा एक अभिनेता आहे. नाव लक्षात आलं असेल तुमच्या? घ्या हो, तसं काय आपण बघतच नाही असं माझ्याकडे बघताय. सोनू सूद नावाचा अभिनेता, सोनू सूद नावाचा एक अभिनेता चित्रपटामध्ये तो खलनायकाची भूमिका करतो. पण कोविडच्या काळामध्ये तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर आला आणि त्यांनी हजारो लोकांना आपापल्या गावी लॉकडाऊन मध्ये पाठवलं. खलनायकाची भूमिका करणारा पण स्वतःच्या दातृत्वामुळे जगामध्ये नायक झाला. दान माणसाला मोठंच करतं, आपल्याजवळ दातृत्व असलं पाहिजे. सांगा, ते फार सुंदर एक वाक्य आहे, फार सुंदर एक वाक्य महाराज. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने तुम्ही पाकिट देत जावे, आम्ही बरोबर आहे देत जा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. दर्शन पुढचं फार छान आहे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. आता शहरामध्ये, आता आम्ही पुण्यामध्ये राहतो, आता ते हिरव्या पिवळ्या माळावरून माळ राहिली नाहीत. आता आम्ही तिकडे असलं की म्हणतो मोठ्या मोठ्या बिल्डिंग मधून एक एक फ्लॅट घ्यावा. हिरव्या पिवळ्या शब्द किती येत बघा ना. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे हात काढून घ्यायचे का नाही, देण्याची वृत्ती घ्यायची महाराज. आपली ती वृत्ती असली पाहिजे. मी उदाहरण देत होतो तर धर्मराजाकडे म्हणे का वेग करा, संसार बंधन तोडा वेगी, असं का सांगितलं? उदाहरण देतो, का घाई करा सांगितली? अरे तर धर्मराजाकडे म्हणे एक माणूस आला आणि त्याने याचना केली. उदाहरण आपल्या माहितीतले, फक्त माझा मुद्दा समजून देण्यासाठी संदर्भ म्हणून उदाहरण देतोय. अरे धर्मराजाकडे आला, याचकाने दान मागितलं. महाराज दान द्या, याचक म्हणून तुमच्याकडे आलोय. महाराज म्हणले मी तुला देतो ना दान, मी दान देतो तुला, पण माझा नियम आहे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मी दान देतो. सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत दान देतो आणि तू सूर्य मावळल्यानंतर दान मागायला आलेला आहे. मी तुला दान देऊ शकत नाही आता. तुला जर दान पाहिजे असेल तर तू उद्या सकाळी माझ्याकडे ये, मी तुला पहिलं दान देतो. तो माणूस नाराज झाला, बाहेर पडला. भीमदादा वाटेमध्ये भेटले. भीमदादांनी विचारलं का रे बाबा का नाराज झालाय? त्याने सांगितलं आत्ताच धर्मराजाकडे जाऊन आलो होतो, दान मागितलं पण त्यांनी नियम सांगितला की सूर्य मावळल्यानंतर मी दान करत नाही. मी नाराज झालो आणि परत घरी चाललेलो आहे. भीम त्याला घेऊन एका नगाऱ्याजवळ आला आणि तो नगारा वाजवू लागला. त्या नगाऱ्याच्या आवाजाने धर्मराज आला आणि विचारलं भीमाला का वाजवतो रे नगारा? तेव्हा भीमाने सांगितलं दादा तुमच्या विजयाचा आनंद साजरा करतोय. धर्मराज म्हणला कोड्यात बोलू नको, स्पष्ट बोल. तेव्हा भीमाने सांगितलं दादा हा माणूस तुमच्याकडे आला, ह्याने तुमच्याकडे दान मागितलं. तुम्ही त्याला सांगितलं की सूर्य मावळल्यानंतर मी दान करत नाही, तुला जर दान पाहिजे असेल तर तू उद्या सकाळी ये, म्हणजे उद्या सकाळपर्यंत तुम्ही जिवंत राहणार ही तुम्हाला खात्री आहे. म्हणजे तुम्ही मरणावर विजय मिळवलेला आहे, तुम्ही काळावर विजय मिळवलेला आहे, म्हणून मृत्यूवर विजय मिळविल्याचा आनंद मी साजरा करतोय. धर्मराजाच्या चूक लक्षात आली. अरे आपण एखाद्या राज्यावर विजय मिळवू शकतो, आपण एखाद्या राजावर विजय मिळवू शकतो, पण आपण मृत्यूवर काळावर विजय मिळवू शकत नाही. त्यांनी लगेच दान केलं. माझी गोष्ट संपली. मला इतकंच सांगायचंय, माऊली का म्हणतात संसार बंधन तोडावेगी? कारण की संतांना माहितीये या देहावर काळाची सत्ता आहे, म्हणून संसार बंधन तोडावेगी असं सांगितलं. मी माझं दूर केलं म्हणजे संसार बंधनातून आपल्याला मोकळं होता येतं. माऊलीने विचारलं माऊली आम्हाला घरदार सोडता येणार नाही, संसारात राहून संसार बंधन तोडण्याचं एखादं साधन आहे का? ज्ञानोबा म्हटले आहे ना साधन. काय साधन? महाराजांनी त्या साधनाचा विचार अभंगाच्या पहिल्या टाळी 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 टाळी
खालच्यांनी पण जय म्हणायचं असतं, तुम्हीच म्हणा नाही का महाराज. हा आता म्हणायचं बरं का, आता म्हणायचं. हा माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पंढरीनाथ भगवान की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की. महाराज म्हणतात रामकृष्ण नामी ही दोन्ही साजेरी, हृदय मंदिरी स्मारकारे. प्रपंचात राहून प्रपंच न सोडता प्रपंचातनं आसक्त जे आहोत ते जर आपल्याला निघायचं असेल तर रामकृष्ण नामे भगवंताच्या नामाचं चिंतन करायला लावलं. राम आणि कृष्ण ही दोन अतिशय सुंदर नावे आहेत. भगवंताचे अनंत अवतार आहेत, अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्यासी बाप रुक्मा देवी वरून बांधिली कैसी. गर्गसंहितेमध्ये भगवंताच्या अवताराचे 6 प्रकार सांगितले. अंश, अंशांश, आवेश, कला, पूर्ण आणि पूर्णतम. त्याच्यामध्ये पूर्णतम अवतार म्हणजे पूर्ण अवतार रामाचा आहे आणि पूर्णतम अवतार कृष्णाचा आहे. दुर्जनांचा येणे करुणी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम रमयंती कृष्ण कर्षती, ऐक्यानंद तो हरी. तुमच्या माझ्यामध्ये रमण करतो म्हणून त्याला राम म्हणावं. जीवशिवाचं ऐक्य दाखवतो म्हणून त्याला हरी म्हणावं. तुमच्या माझ्या चित्ताचं आकर्षण करतो म्हणून त्याला कृष्ण म्हणावं. गणित असं सांगितलं जातं, रामाचा आचार अधिक कृष्णाचा विचार अधिक हरीचा उच्चार बरोबर राम कृष्ण हरी. आणि कलियुगामध्ये भगवत अनुभूतीचं अतिशय महत्वाचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. फक्त अगदी एक 10 मिनिट माझ्या हातामध्ये. भगवत अनुभूतीचं साधन भगवंताचं नाम आहे. क्रता त्रेता द्वापारासी निषेध नाही नामासी, कलियुगी नामापासी चारी मुक्तीदाशी स्वय होती. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारही मुक्ती भगवंताच्या नामाने प्राप्त होतात. म्हणून आपण नामधारक असलं पाहिजे. आम्ही नामाचे धारक. हा नामधारक. अरे बाळे, देवाला काय आवडतं? बाळे भोळे भक्त गाताती साबडे, त्यांचे प्रेम आवडे विठोबासी. भगवंताला नामधारक आवडतो म्हणून आपण नामधारक झालं पाहिजे. नामधारक असणं अत्यंत गरजेचं. आता ते आठवलं मला, मगाशी ते बाबा आले, ते स्प्रे मारला त्यांनी. स्प्रे मला वाटलं सॅनिटायझरच आहे. त्यांनी तो म्हणजे हे होतं काय म्हणतात त्याला, परफ्यूम होता तो परफ्यूम. ते एकाला त्या दिवशी ते टीव्हीला नाही का सॅनिटायझरची गमत, एकाला ते सॅनिटायझर असं मारलं त्याने तीर्थ म्हणून प्यायला गाडी. गमतीच झाले त्या कोविडमध्ये. अशा गमती खूप पाहायला मिळायचं. म्हणजे तेवढंच घाबरलेली माणसं होती, गमती पण तेवढ्याच. आमच्या पुण्यामध्ये एकाला तंबाखूची तलपच लागली. व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला होता. तो तंबाखू खायलाच बाहेर निघाला आणि पोलिसांनी चांगलं झोडपून काढला त्याला. जाऊ द्या, आपला विषय चाललेला होता की कलियुगामध्ये भगवत अनुभूतीचं साधन म्हणजे भगवंताचं नाम आहे. फक्त उदाहरण देतो, विस्तार करत नाही. आपण सुज्ञ श्रोत्यात सांगण्याचं म्हणजे त्याच्यातून मला मुद्दा जो सांगायचा तो लक्षात घ्या. संगती ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो सांगतो, त्यावेळेस कोणीच नव्हतं. हे IQ सगळं सांगितलं जातं. असं म्हणे की 4 जण शिकारीसाठी निघाले. गेले का काय घरी? झालं 10 मिनिटं बघता. शिकारीसाठी निघाले 4 जण, भीम, अर्जुन, सहदेव आणि नकुल. मला फक्त नामाच्या विषयी चिंतन मांडायचंय. अर्जुन ज्या बाजूला शिकारीसाठी गेला तिकडे त्याला व्यानारी गाय दिसली, म्हणजे गाई वासराला जन्म देते. त्याने हात जोडला आणि व्यानाऱ्या गायीला एक उजवी प्रदक्षिणा मारली. ताट बसा बरं. धर्मशास्त्र असं सांगतं की व्यानाऱ्या गायीला एक उजवी प्रदक्षिणा मारली तर 3 पृथ्वी प्रदक्षिणेचं काय मिळतं? पुण्य मिळतं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथून पुढे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी व्यानारी गाय बघितली तर लगेच हात जोडायचे आणि त्या व्यानाऱ्या गायीला उजवी प्रदक्षिणा मारायची. आणि किती पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य घ्यायचं? 3 पृथ्वी प्रदक्षिणा. माझ्या घरात कपिला गाई आहे.
तीनदा व्यायली बरं का, हे पण भाग्यातच असावं लागतं. माझ्या घरात कपिला गाई तीनदा व्यायली लक्ष्मण महाराज, पण एकदाही मला प्रदक्षिणा मारते आली नाही. घरात असून गेले का काय घरी तुम्ही? घरात असून मला म्हणजे दादा ज्याच्या त्याच्या भाग्याची गोष्ट आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जर गाई असेल आणि ती जर व्यानारी असेल तर व्यताना उजवी प्रदक्षिणा मारा, 3 पृथ्वी प्रदक्षिणेच पुण्य. पण मी गायला प्रदक्षिणा मारायला लावतोय, उद्या तुम्ही म्हशीला मारसाल आणि मला विचारसाल काय घडलं ते, मला माहिती नाही बरं का. ते पुढं काय घडलं, त्या गायीने जन्म दिला वासराला, ते वासरू उभं राहिलं, जिने जन्म दिला त्या गायीला ते लाथा मारू लागलं. अर्जुनाला खटकलं, अर्जुन तडक कृष्णाकडे. भीम ज्या बाजूला गेला होता तिथं त्याला 2 सोंडेंचा हत्ती दिसला. किती सोंडेचा? 2. हत्ती किती सोंडेचा असतो? 1 सोंडेचा. भीमाला खटकलं, भीम कृष्णाकडे गेला. नकुल ज्या बाजूला गेला तिकडे त्याला 2 विहिरी दिसल्या. एका विहिरीत खूप पाणी होतं, ते सगळं खराब होतं, आणि एका विहिरीत कमी पाणी होतं, ते तळाशी होतं, ते स्वच्छ होतं. त्यालाही ते खटकलं, तोही तिकडे गेला. आणि सहदेव ज्या बाजूला गेला होता ना त्या बाजूला सहदेवाला एक डोंगर दिसला, आणि डोंगरावरून एक घरंगळत येणारा दगड दिसला. तो दगड जर खालच्या घरावर पडला असता तर खालचं घर मोडलं असतं आणि घरातली माणसं चिरडून मेली असती. आता तो दगड कसा थांबवायचा हा विचार करत असताना सहदेवाने त्या डोंगराकडे बघितलं, दगडाकडे बघितलं, तर तो दगड थांबलेला होता. कशामुळे थांबला होता? एका गवताच्या पातीच्या आधारामुळे तो दगड थांबलेला होता. सहदेवाला आश्चर्य वाटलं, एवढा मोठा दगड पण गवताच्या पातीमुळे तो दगड थांबला. आश्चर्य वाटलं आणि सहदेव पण देवाकडे गेला. काय घडलं सांगण्या विचारण्यासाठी जेव्हा हे चौघे गेले, अर्जुनाने विचारलं, देवा काय रे बाबा, जिने जन्म दिला तिलाच ते गाई ते वासरू ढुसण्या मारू लागलं, लाथा मारू लागलं, तेव्हा याचा अर्थ काय? देवाने उत्तर दिलं, कलियुग जवळ आलंय. अर्जुन म्हटलं, देवा जवळजवळ 10:50 झाली आहेत, आता कोड्यात बोलू नको, आता स्पष्ट बोल. म्हणले काय झालं? म्हणले काय नाही, कलियुग जवळ आलं याचा अर्थ असा की गायीने त्या वासराला जन्म दिला, ते वासरू उभं राहिलं आणि उभं राहिल्यानंतर गायीला लाथा मारू लागलं. कलियुगामध्ये पण असंच घडणार आहे. जे आईबाप जन्म देणार, जे आईबाप लहानाचं मोठं करणार, त्याच आईबापाला कलियुगातली मुलं लाथा मारतात की नाही? अहो, टाळ्या वाजवण्याची गोष्ट नाहीये महाराज. हे टाळ्या जिथं टाळ्या वाजवायला पाहिजे तिथं वाजवत नाहीत, जिथं नको वाजवायला तिथं वाजवतात. आणि वृद्धाश्रम वाढण्याची संख्या हीच झालेली आहे. पोरांना बाप आणि काय झालं, माझी तर तरुण मित्र बसलेली आहेत, माझं तरुण मित्रांना सांगणे फक्त, बाकीच्याने नाही ऐकलं तरी चालेल. हे जे तरुण मित्र बसलेत ना त्यांना मी सांगतो, घरातून निघताना फक्त आई बापाचं दर्शन घ्या, देवाचं दर्शन घेतलं नाही तरी चालेल. किती अडचणी आल्या तरी त्या अडचणी निघून जातील. मी घरातून निघताना आई बापाचं दर्शन घेऊन निघतो महाराज. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, लोगों से जाके कह दो हमारी तकदीर से मत चले. लोगों से जाके कह दो हमारे तकदीर से मत जले, हम घर से दवा नहीं माँ बाप की दुआ लेके निकलते हैं. घरातून आई बापाचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडलं ना की सगळं काही चांगलं होतं महाराज. भीमाला 2 सोंडेचा हत्ती दिसला. भीमाने विचारलं, देवा याचा अर्थ काय? म्हणले कलियुग जवळ आलाय. मग काय होणार आहे? म्हणले दुतोंडी माणसं दिसणार आहेत. आता दुतोंडी म्हणजे माझ्या शेजारी एक तोंड आहे का? नाही. दुतोंडी म्हणजे माझ्या समोर माझं कौतुक करायचं आणि माझ्याकडे पाठ झाली की माझं नाव ठेवायची. आहे की नाही? आहे ना, तसंच आहे ना. दुतोंडी माणसं आहेत. आणि एक सांगू का, आपले आजार याच्यामुळेच वाढलेत. माझ्या परत तरुण मित्रांना सांगते, ब्लड प्रेशर, हायपर टेन्शन, शुगर हे कशामुळे वाढले? लोकांचं आपण ऐकत बसतो, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, लोक काय म्हणतील, याने आजार वाढलेत महाराज. माझं तरुण मित्रांना सांगणे, ऐका, तो एक फार सुंदर लिहितो. तो म्हणतो, तू अपनी खुबिया ढूंढ. लोक काय म्हणतात ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू अपनी खुबिया ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग है. तू अपनी खुबिया ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग है. लोक फक्त कुठं हा चुकतो आणि कसा हा आडतो एवढंच बघत असतात. तू अपनी खुबिया ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग है. माझ्या तरुण मित्रांनी व्यवस्थित ऐका, तू अपनी खुबिया ढूंढ, कमियां निकालने के लिए लोग है. रखना ही है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है. देखने ही है सपने तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है. तो अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए लोग है. बनानी है तो यादें बना, बातें बनाने के लिए लोग है. भरोसा रखना है तो खुद पर रख, भरोसा रखना है तो खुद पर रख, शक करने के लिए लोग है. प्यार करना है तो खुद से कर, दुश्मनी करने के लिए लोग है. तो अपनी अलग पहचान बना दुनिया में, भीड़ में चलने के लिए लोग है.
तू कुछ अच्छा करके दिखा दुनिया को, तालिया बजाने के लिए लोग है. लोकांचा विचार करत जाऊ नका. भीमाला सांगितलं दुतोंडी माणसं आहेत, समाजामध्ये दुतोंडी माणसं आहेत. एका विहिरीमध्ये जास्त पाणी होतं, एका विहिरीमध्ये कमी पाणी होतं. सत्कर्म करणारी माणसं कलियुगामध्ये कमी आहेत आणि दुष्कर्म करणारी माणसं जास्त आहेत. हे तीनही मुद्दे झाले. माझ्या कीर्तनासाठी आजच्या ह्या चरणासाठी मला हा शेवटचा मुद्दा सांगायचा होता. सहदेवाने विचारलं, देवा तो दगड जो होता डोंगरावरून घरंगळत येणारा, तो दगड गवताच्या पातीमुळे थांबला, याचा अर्थ काय? तेव्हा देवाने उत्तर दिलं, कलियुगामध्ये देखील माणसांवर त्या दगडा एवढी नाही, त्या दगडापेक्षा कितीतरी मोठी संकट येतील, पण ती संकट जर कशामुळे थांबतील तर ती भगवंताच्या नामामुळे थांबतील. म्हणून भगवंताचं नाम घ्यायचंय. भगवंताचं नाम किती छोटं आहे. विठ्ठल, विकारो विदाता, ठकारो नीलकंठा, लकारो लक्ष्मीकांता, विठ्ठल नामाभिधी येते. रामकृष्ण किती छोटी नाव आहेत, फक्त ती प्रेमाने घ्यायची. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, माऊली तुम्ही संसार बंधनातून सुटण्यासाठी भगवंताचं नाम घ्यायला लावताय, पण त्याचा तुम्हाला काय अनुभव? तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. उठू नका, उठू नका, उठू नका, उठू नका. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. अतिशय सुंदर आयोजन नियोजन केलं. सर्वांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो. इतका सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला नक्कीच शोभा आलेली आहे. कार्यक्रम आयोजित करत असताना त्याच्या पाठीमागे किती कष्ट असतात याची जाणीव मला आहे. म्हणून जे पळतायत, जे धावतायत, त्यांना आपण सर्व ग्रामस्थांनी, सर्व परिसरातील सांप्रदायिक मंडळींनी सहकार्य केलं. असं सहकार्य ह्या सर्व मंडळींना सदैव असावं. मी प्रशांत महाराज पाटील असतील, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. रावसाहेब महाराज, आपले मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. पावा महाराज असतील, हे सातत्याने माझ्या संपर्कात राहणारी माणसं आहेत. आपल्या सर्वांचे, मला सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, पण जे जे ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. उपस्थित असणारे सर्व माननीय आदरणीय टाळकरी असतील, सहकलाकार असतील, सहगायक असतील, मृदंगवादक असतील आणि उपस्थित माझा भाऊ दर्शन असेल, दर्शन पाटील असेल, नंदुरबारचे नगरसेवक कुणाल भाऊ असतील, आदरणीय आमचे रवींद्र भाऊ असतील, सोमू भैया असतील, सर्वांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला शोभा आली. बोलता बोलता एखादं वाक्य जर चुकलं असेल तर आपली दिलगिरी व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना गेली 4 वर्ष आपल्याला ज्ञात असेल नसेल मला माहिती नाही, पण झी टॉकीज कीर्तन मालिकेचा सल्लागार या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबार यांचे विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी ज्ञानोबा तुकोबार यांनी माझ्यासारख्या एका पामराला ती संधी दिली, याचा मला आनंद वाटतो. कोविडच्या काळामध्ये जवळजवळ 8 ते 10 महिने कीर्तन प्रवचन बंद होती असं आपल्याला वाटत होतं, पण टीव्हीवर कीर्तन प्रवचन रोज होती. म्हणजे अनेक जण मला सांगतात की महाराज, ह्या टीव्हीवरच्या कार्यक्रमांमुळे आम्हाला नैराश्य आलं नाही. आम्हाला ते विचार, जे संत विचार आम्ही टीव्हीवर ऐकत होतो, त्याच्यामुळे आम्हाला एक नवीन ऊर्जा प्राप्त होत होती. आणि ती ऊर्जा अर्थात ते ज्ञानोबा तुकोबार यांचे विचार टेलिव्हिजनच्या माध्यमातून कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यासाठी ज्ञानोबा यांनी माझ्यासारख्याला माध्यम केलं. आपल्या सर्वांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असू द्या. ह्या सर्व मंडळींना परमार्थिक कार्यासाठी शुभेच्छा देतो. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वदिशेला मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव गेले का काय घरी. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. अभिमान वाटावा अशा देशामध्ये आपण जन्माला आलेलो आहे. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. मी या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांच्या दीर्घ आयुर आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्याकडून खूप चांगला परमार्थ घडावा यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला दीर्घ आयुर आरोग्य द्यावे अशी प्रार्थना करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबा तुकोबार यांच्या चरणावर समर्पित करतो. असा सोहळा, असंच परमार्थी कार्य आपल्याकडून व्हावं अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. कीर्तन संपलेलं आहे, पण माझी एक मला आवडणारी गोष्ट आहे, नाचू कीर्तनाचे रंगीत, ज्ञानदीप लावू
जगी, गाये नाचे उडे आपुलिया छंदे. कीर्तनात नाच म्हणलेले, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आपण नाचतो संसारात, आपण नाचतो वरातीत, पण कीर्तनात नाचत नाहीत. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी 1-2 मिनिट फक्त उभं राहायचं. उभं राहा.